ओमान दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा. व्यापार मंचालाही करणार संबोधित. ग्लोबल साऊथमधले देश आपलं भविष्य घडवत असून भारताचा या प्रयत्नात कायम पाठिंबा असेल. इथिओपियाच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी विधेयकावरच्या चर्चेला आज लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्री देणार उत्तर. राज्यातील गडकिल्ल्यांसह संरक्षित स्मारकांवरील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडच्या सर्व खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवायला राज्यपालांची मान्यता. अवघ्या 23व्या वर्षी भारतीय टेरिटोरियल आर्मीत दाखल झालेल्या पहिल्या महिला अधिकारी लेफ्टनंट सई जाधव यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन. आणि ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांचं 100व्या वर्षी दिल्लीत निधन. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं.